नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी एओसी ऑप्शन ट्रेडर चॅनल वरती. तर आज आपण करणार आहोत पोस्ट मार्केट 4 जुलै 2025 च आज वार आहे शुक्रवार. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मी, शुक्रवार आणि सोमवार आपण कुठल्या लेवलवर कुठल्या चार्ट वरती काम करतो, फ्युचरच्या चार्ट वरती. कारण फ्युचरचे लेवल आपल्याला चांगले हेल्प करतात, म्हणून फ्युचरच्या चार्ट वरती शुक्रवार आणि सोमवारी आपण काम करणार आहे. 9:30 वाजलेले आहेत. इकडे 9:30चा डाटा लावलेला आहे, 9:30ची इथे कॅन्डल लावलेली आहे. तर आपण चेक करायला जाऊया आता 9:30 नंतर पहिलं काय काय आपल्याला डाटा सांगतोय, आणि त्या हिशोबाने नंतर आपण लेवल्स टाकू आणि मग नंतर आपण ट्रेड करायला सुरुवात करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं मला काय दिसतंय, सगळ्यात पहिलं मी बघणार माझा ऍडव्हान्स फीचर मला काय सांगतंय, शिफ्टिंग. तर शिफ्टिंग काय दाखवते, शिफ्टेड फ्रॉम टॉप, म्हणजे वरती कुठेतरी होता तो शिफ्ट झालाय खाली. तर रेजिस्टन्स साइड मध्ये बेरिश प्रेशर दिसत आहे. 450 वरून 400 ला शिफ्ट झालेला आहे. ते झालेलं आहे 9:21 ला. ते आपल्याला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. दुसरं सपोर्ट साइडला जर आलो, सपोर्ट साइडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम टॉप 25,500 वरून 25,400, पण हे झालंय 9:15 वाजता. तर आपण ह्याला कन्सिडर करणार का, नाही करणार, कारण आपल्याला शिफ्टिंग पाहिजे 9:20 नंतरची. ठीक आहे. शिफ्टिंग क्लिअर झाली. आता आपण चेक करूया वीकनेस. वीकनेस कुठे कुठे बघायची आहे, तर सगळ्यात पहिलं रेजिस्टन्स साइडला चेक करू. जिथनं शिफ्ट झालाय तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग, व्हॉल्यूम डिक्रीजिंग आहे, ओआय इन्क्रीजिंग आहे, आणि ओआय चेंज डिक्रीजिंग आहे. ठीक आहे. तर म्हणजे सपोर्ट काय वरती यायचा प्रयत्न करत नाहीये, सॉरी रेजिस्टन्स वर यायचा काय प्रयत्न करत नाहीये. रेजिस्टन्स शिफ्ट झालेला आहे 25,400 ला. तर आता आपण लेवल ड्रॉ सपोर्ट साइडला चेक करूया. सपोर्ट साइडला काय वीकनेस दिसतेय का, नाही, तिन्ही डिक्रीजिंग आहे. वरती चेक करायचं आहे, ते पण डिक्रीज. ठीक आहे. तर सपोर्ट आपल्याला स्ट्रॉंग आहे सकाळपासून, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये सपोर्ट साइडला. आणि रेजिस्टन्स मध्ये बेरिश प्रेशर आहे. आता आपण पुढचा ट्रेड प्रिफर करू शकतो, आणि कॉलचा ट्रेड कुठनं प्रिफर करू शकतो. कॉल साठी फक्त आपल्याला एकच लेवल आहे 25,400, जे रनिंग कॅन्डल वरून आपण ट्रेड करू शकतो, कारण तो सकाळपासून सपोर्ट स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स वरनं प्रेशर खाली असल्यामुळे आपण रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड करणार. त्यासाठी आपल्याला कुठल्या लेवलवरनं ट्रेड करू शकतो, तर 25,450, 25,400च्या रेजिस्टन्सवर. आता लेवल ड्रॉ करायला सुरुवात करू. सुरुवातीला 25,400 फ्युचर वरती जाऊया, लेवल ड्रॉ करूया. ही पहिली लेवल आली आपली 25,541. ठीक आहे. दुसरी लेवल आली 25,492, 400चा. तर आज सध्या तरी मला या 3 लाईन मध्ये मार्केट दिसत आहे. आपण पुढे बघूया. जर पुढे कुठे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये काही शिफ्टिंग झाली तर पुढची लाईन ड्रॉ करू. तोपर्यंत चौथी लाईन ड्रॉ करायची गरज नाहीये. ठीक आहे. तर आता आपण चेक करूया की आता आपल्याला लेवल वरती ट्रेड मिळतो की नाही. आता आपल्याला कुठल्या लेवलवरनं ट्रेड करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला जर समजा इथनं भेटला तर एक पुटचा ट्रेड, आणि रनिंग कॅन्डल वरनं इथनं कॉलचा. ठीक आहे. या लेवलवरनं पुढचं ट्रेड करायचं असेल तर आपल्याला लेवल कॅन्डलच्या खाली क्लोज झाली पाहिजे, रिटेस्ट झाले पाहिजे, मग आपण ट्रेड करणार. ठीक आहे. तर चेक करूया आता काय होतं. कॅन्डल खाली क्लोज झालेली आहे. किती वाजता, 9:33 9:36 बघूया डाटामध्ये काय चेंज झालाय का. 9:36 ला काय दिसतंय, डाटामध्ये काही चेंज नाहीये. आपण इथनं एक पुटचा ट्रेड इनिशिएट करू शकतो, कारण आपला सपोर्ट जागेवरती आहे, रेजिस्टन्स मध्ये बेरिश प्रेशर आहे. तर आपण इथनं एक पुटचा ट्रेड इनिशिएट करूया. एसएल लावू. हा 20 पॉईंटचा एसएल असेल. इथनं आपला ट्रेड इनिशिएट झालेला आहे. वरच्या स्ट्राईक प्राइसची परमिशन घेऊया. वरचा स्ट्राईक प्राइस काय बोलतोय तुम्ही, वरच्या स्ट्राईक प्राइस खाली आलेला आहे. परत थोडा सांभाळताना दिसतोय, पण अजून त्यांनी हाय क्रॉस केला नाही, त्यामुळे आपण ह्या ट्रेड मध्ये होल्ड करू शकतो. ठीक आहे. हा ट्रेड चालू केलेला आहे. बघूया एसएल येतोय का टार्गेट. तर हे 50% आलेलं आहे. ह्याच्यात 50% पेक्षा जास्त ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होतो, आपण काय करतो, आपला एसएल कॉस्ट टू कॉस्ट करून घेतो. ठीक आहे ना. एसएल आपला कॉस्ट टू कॉस्ट आला पाहिजे, कारण ह्या ट्रेड मध्ये लॉस करायचा नाहीये. 50% आल्यानंतर ह्याला लॉस जर केला तर आपण चुकीची ट्रेडिंग करत आहोत, आणि इथे आपला एसएल कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. ठीक आहे. हा समजायचं की आपण हा ट्रेड केलाच नाही, कारण ज्या वेळेस आपण 50% म्हणजे 20 पॉईंट प्रॉफिट जर देत असेल, तर त्या ट्रेडला आपण कॉस्ट टू कॉस्ट करून पूर्ण टार्गेट घ्यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता वाजले किती, 10 वाजले. तर 10 वाजता आपल्याला एकदा लेवल चेंज करायचे. 10 वाजले तर 10 वाजता आपण बघूया लेवल काय आपले चेंज झालेत की नाही झाले. ठीक आहे. 10 वाजता लेवल चेक करूया. थोडेशा लेवल मध्ये चेंजेस दिसत आहे, आपण ते लेवल करून घेऊ. ठीक आहे.
थोडेसे लेवल मध्ये चेंज आहे. ठीक आहे. तर आता ही कॅन्डल परत खाली क्लोज झालेली आहे. पण हेतून परत रिटेस्टला आपण ट्रेड करणार का? नाही करणार. फर्स्ट टाइमचा ट्रेड होता तो झालेला आहे. नंतर हा ट्रेड आपण करणार नाही. आपण काय वाट बघणार? वरती रेजिस्टन्स आल्यानंतर. कारण इथे रेजिस्टन्स अजून पूर्णपणे गेलेला नाहीये. हा काय करतोय? व्हॉल्यूम डिक्रीजिंग आहे. ओआय स्ट्रॉंग आहे. ओआय चेंज पण डिक्रीजिंग टू फ्लॅट. ठीक आहे. तर चेक करूया आपण. वरती जर भेटला तर एक पुढचा ट्रेड आणि रनिंग कॅन्डल मध्ये सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड. कॅन्डल क्लोज झालेली आहे इथे 11:21. कारण आता भरपूर झाला, 1 तास होऊन गेलेला आहे. आपण डाटा चेक केला पाहिजे की परत आपल्याला ट्रेड साठी काय चान्स मिळतोय का नाही. ठीक आहे. 11:21 जर बघितलं तर मार्केट काय झालंय, रेजिस्टन्स पण आता ओआयचा प्रेशर खाली येतोय. इथे बघा, पहिलं काही कलर नव्हता, ओआय पण इन्क्रीज होतोय, फ्लॅट टू इन्क्रीजिंग मध्ये येऊन अडकलेला आहे. ठीक आहे. तर इथे इन्क्रीज होतोय, तर म्हणजे रेजिस्टन्स पूर्ण तिन्ही रेजिस्टन्स खाली येत आहेत. म्हणजे 25,400च्या रेजिस्टन्स वरनं आपण परत एकदा पुढचा ट्रेड करू शकतो. ठीक आहे. तर 25,400च्या रेजिस्टन्स वरनं पुढे घ्यायचंय तर आपल्याला लेवलवर येण्याची वाट बघावं लागेल आणि मग आपण ट्रेड करू. पण ते लेवलला आलंच नाही. ठीक आहे. तर आलाय कुठे? डायरेक्ट आपल्या रनिंग कॅन्डलच्या सपोर्ट वरती. तर किती वाजता आला? 11:39. 11:39 ला काय दिसतंय? सपोर्ट स्ट्रॉंग आहे. सपोर्ट मध्ये काही चेंजेस झालेले नाहीयेत. तर आपला हा इथनं एक कॉलचा ट्रेड रनिंग कॅन्डल मध्ये बनतो, जो की मी केलेला आहे. 20 पॉईंटच्या एसएल सोबत आपल्याला हा ट्रेड करायचा आहे आणि तिसऱ्याच कॅन्डलला आपला एसएल गेलेला. एसएल आलाय, एसएल एक्सेप्ट करायचंय. मार्केट त्याच्या खाली क्लोज झालेली आहे. तर आपण काय करणार? त्याच्या खालची एक लेवल ड्रॉ करायची. किती वाजता झालं हे? आपला एसएल गेला किती वाजता? 11:25 ला जाऊया आणि एक लेवल ड्रॉ. ठीक आहे. सपोर्ट मध्ये काय वीकनेस नाहीये. जर सपोर्टला जर परत आला तर इथनं आपण एक कॉलचा ट्रेड करू शकतो. कारण सपोर्ट काय झालाय? स्ट्रॉंग होता, पण बेरिश प्रेशर असल्यामुळे तो एक स्ट्राईक प्राइस खाली येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण खालनं कॉलचा एकदा ट्रेड घेऊ शकतो. चेक करू. आता इथे कॅन्डलने किती वाजता इथे वरती खाली क्लोज दिलेला आहे? 12:33. 12 बघूया काय आपला पुढचा ट्रेड बंद. 12:33 आपल्याला दिसतं की सपोर्ट पण वरून खाली झालेला दिसतोय. सपोर्ट खाली शिफ्ट झालेला आहे आणि सपोर्ट मध्ये पण आता बेरिश प्रेशर येतोय. तर हे ब्लड बाथ होण्याचे चान्सेस आहेत. कारण रेजिस्टन्स वरनं खाली शिफ्ट झालाय, सपोर्ट पण खाली झालाय. ठीक आहे. तर आता आपण इथे चेक करूया की रिटेस्ट वरनं आपण एक पुढचा ट्रेड इनिशिएट करूया. या कॅन्डलला आपला पुढचा ट्रेड 20 पॉईंटचा एसएल आणि ट्रेड इनिशिएट केलाय आपण. आता इथे भरपूर वेळा आले कॅन्डल, एकदा आपल्याला डाटा बघणं खूप गरजेचं. 1:45. 1:45 PM ला मला काय दिसतंय? सपोर्ट जो खाली शिफ्ट होत होता. आता इथे बघा, आपण ट्रेड मधनं का निघायला पाहिजे? ह्या ट्रेड मधनं निघायचं कारण काय? सपोर्ट जो खाली शिफ्ट होत होता तो इन्क्रीज 100% झाला. ठीक आहे. 100% झाल्यानंतर हा 88%, मग नंतर हे डिक्रीजिंग झालं. आता जर तुम्ही बघितलं तर ह्याचा ग्राफ ओपन केल्यानंतर आपल्याला कळेल की काय होतंय. काय दिसत? व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, पण ओआय काय करतोय? डिक्रीज होत. ओआय चेंज पण डिक्रीज होतोय. तर म्हणजे सपोर्ट मध्ये जो बेरिश प्रेशर होता तो संपत चाललेला आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ट्रेडला कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं पाहिजे. ठीक आहे. 1:45 ला ट्रेड संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण 2 वाजेपर्यंत ट्रेड करतो. आज फ्रायडे असल्यामुळे माझे हे 3 ट्रेड झालेले आहेत. पहिला ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेलाय, दुसरा ट्रेड मध्ये एसएल गेलाय रनिंग कॅन्डलचा, तिसऱ्या ट्रेड मध्ये माझा कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. ओव्हरऑल बघितलं तर आज एक एसएल आणि 2 कॉस्ट टू कॉस्ट. ह्याच्यापेक्षा जास्त लॉस झाला नाही पाहिजे. मला तेवढंच झालेलं आहे. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच ठेवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले विचार कमेंट्स मध्ये मांडायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.